नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी. INS विक्रमादित्य जहाजाला आग लागली होती, पण प्रसंगावधान राखल्यामुळे ही एक मोठी दुर्घटना टळली. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. कारवार बंदरामध्ये हे विक्रमादित्य उभं आहे आणि त्याला आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही, पण INS विक्रमादित्य ला आग लागली होती आणि ही आग तातडीनं विझवण्यात आली. तुषार शेटे आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. तुषार. अगदी खरं आहे मिलिंद. हे INS विक्रमादित्य जहाज भारताचं सध्या सगळ्यात मोठं जहाज आहे. नौदलाची सगळी मदार या जहाजावरती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एअरक्राफ्ट कॅरियर या प्रकारातलं हे जहाज आहे. हे जहाज सध्या कारवार बंदरामध्ये उभं होतं आणि या जिथे नाविक झोपतात किंवा नाविकांची जी रूम आहे त्या रूममधनं अचानक धूर निघू लागलेला होता आणि आगीची दुर्घटना झालेली होती. मात्र वेळीच फायर अलार्म वाजले आणि या फायर अलार्म वाजल्यानंतर जहाजामध्ये असलेले नाविक आणि फायर फायटर्स यांनी प्रसंगावधान राखून आग विझवलेली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? शॉर्ट सर्किट झालं होतं का, की दुसरी कुठली ठिणगी पडली होती, की अन्य काही कारणांमुळे लागली? याच्या चौकशीचे आदेश आता नौदल प्रशासनानं दिलेले आहेत. तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे वेळीच लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. गोव्यामध्ये उद्यापासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झालाय. 9 मे ते 23 मे असे एकूण 15 दिवस गोव्यामध्ये ही संचारबंदी लागू असेल. गोव्यात पूर्ण लॉकडाऊन नसेल. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडी राहतील. हॉटेल्सला फक्त पार्सल देण्याची मुभा असेल. काल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या वतीनं याची औपचारिक घोषणा सुद्धा करण्यात आली. गोव्यात मधल्या काही काळामध्ये रुग्णसंख्या ही शून्याच्या दिशेनं प्रवास करत होती, झपाट्यानं कमी होत होती, पण मागच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप, पुन्हा लॉकडाऊन गोव्यात? नक्कीच मिलिंद, ही एक चिंता वाढवणारी गोष्ट म्हणावी लागेल. एकेकाळी कोरोना मुक्त गोवा होतं, पण आता तेच गोवा कोरोना युक्त झालेलं असं म्हणता येईल. गेल्या 24 तासांमध्ये 4196 इतके कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडलेले आहेत आणि जवळपास 56 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे गोवा सरकारनं प्रामुख्यानं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. उद्या म्हणजे 9 मे पासून 23 मे पर्यंत 15 दिवस संचारबंदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कडक लॉकडाऊन हा नसणार आहे, कारण त्याचं असं की अत्यावश्यक सेवा असतील किंवा हॉटेल्स असतील, म्हणजे अत्यावश्यक सेवा सगळ्या सुरू राहणार आहेत आणि हॉटेल्सना पार्सल देण्याची मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल पंप आणि औद्योगिक वसाहती ज्या आहेत त्या देखील सुरू असणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोवा राज्यातल्या शहरात पणजी, मडगाव, फोंडा, म्हापसा असेल या शहरातल्या कुठल्याही बाजारपेठा सुरू राहणार नाहीत. त्या पूर्णपणे बंद असणार आहेत. अत्यावश्यक सेवेतली वगळली तर इतर दुकानं पूर्णपणे बंद असणार आहेत. समुद्र किनारे पूर्णपणे बंद असणार आहेत. पर्यटकांना त्या ठिकाणी बंदी असणार आहे जायला. आणि सगळ्यात महत्वाचं आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यातले कसिनो जे आहेत मांडवी नदीतले, ते कसिनो पूर्णपणे बंद असणार आहेत 23 मे पर्यंत. आणि याचा मोठा परिणाम एकतर पर्यटनावर होणार आहे, कारण एकतर RT-PCR टेस्ट कंपल्सरी यापूर्वीच पर्यटकांना करण्यात आली होती, पण आता संचारबंदी असल्यामुळं गोवा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथल्या पर्यटकांना गोव्यामध्ये आता जाता येणार नाही आहे. मिलिंद. संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे एक मोठा निर्णय गोवा सरकारचा. त्यामुळे पर्यटनावर मोठी कुऱ्हाड. गोव्यातल्या लोक गोव्यात येऊ शकणार नाहीत, कारण त्यांना समुद्रकिनारे, कॅसिनो आणि अन्य ठिकाणी फिरताच येणार नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी, ती म्हणजे राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या ही कमी होतीये. औरंगाबाद, जळगाव, भंडारा, नांदेड एवढंच नाही तर नाशिक, ठाणे, मुंबई आणि लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसते. राज्यामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्णय घेण्यात आले. तर सोलापूर जिल्ह्यात मात्र कोरोनाचा धोका अद्यापही कायम असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय.
ICMRनं काल या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन काही आकडे जाहीर केले आणि त्यानुसार नांदेडमध्ये रुग्णसंख्या घटली आहे. एकूण 8 जिल्हे असे आहेत. या 8 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होतीये. साताऱ्यामध्ये घटणारी रुग्णसंख्या ही निश्चित दिलासादायक आहे, पण येत्या काळात नियम पाळूनच कोरोनाला हरवण्याची गरज आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली स्थिती आपण एकीकडे पाहतो तर नाशिकमध्ये 15 ते 21 एप्रिलच्या दरम्यान 38,000 रुग्ण होते. आज तीच संख्या मे महिन्यात 25,000 पर्यंत खालती आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 15 ते 21 एप्रिलच्या दरम्यान 9,800 रुग्ण होते. ते आता 7,000 पर्यंत ती संख्या खालती आली आहे. तर मुंबईमध्ये सुद्धा 48,000 रुग्णसंख्या होती. मधल्या काही काळात ती आणखीन वाढली होती, पण आता त्यात घट झाली आहे. 10,000च्या घरात मुंबईतली रुग्णसंख्या आहे. तर ठाण्यामध्ये सुद्धा रुग्णसंख्या घटली आहे. 35,800च्या वर आकडा गेला होता रुग्णसंख्येचा एप्रिलच्या मध्यात. तो आता 20,000 पर्यंत खालती आला आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे, पण असं जरी असलं तरी महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे मास्क बांधला पाहिजे, अंतराच्या नियमाचं पालन केलं पाहिजे, हात वारंवार धुतले पाहिजेत आणि राज्यात संचारबंदी आहे. ब्रेक द चेन या मोहिमेच्या अंतर्गत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडलं पाहिजे. आता आणखीन एक महत्त्वाची बातमी. मराठा आरक्षण उपसमितीची आज एक महत्त्वपूर्ण बैठक होतीये. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक दुपारी 12 वाजता होणार आहे. सरकारच्या सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात ही बैठक होईल. या समन्वय समितीचे प्रमुख अशोक चव्हाण, शिवसेनेचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीला उपस्थित असतील आणि मराठा आरक्षण या विषयात पुढे नेमकं काय करायचं याचा निर्णय किंवा या विषयावर चर्चा या बैठकीत होणार आहे. ही आहे एक अतिशय महत्त्वाची बातमी. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्दबादल केल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. गायकवाड अहवालाचं मराठी भाषांतर न केल्यानं कोर्टाचा असा समज झाला की गायकवाड कमिशननं केवळ मराठ्यांचीच बाजू ऐकून घेतली. हा एकतर्फी अहवाल असल्याचा समज कोर्टाचा झाला आणि त्यामुळे न्यायालयानं हा निर्णय दिला, असं फडणवीस यांचं म्हणणं आहे. मराठी भाषांतर न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाणून बुजून घेतल्याची टीका सुद्धा फडणवीस यांनी केली. कोर्ट असं म्हणालं की तुम्ही कमिशनचा रिपोर्ट तर दिलाय, पण त्याचे 1500 पानाचे एनेक्स्चर्स कुठे आहेत? 1600 पानाचे. तर हे 1600 पानाचे एनेक्स्चर्स ज्याच्यामध्ये प्रत्येकाला सुनावणी दिली होती आणि त्याचा निर्णय दिला होता, ते इंग्रजीत आपण ट्रान्सलेटच केले नव्हते. आणि सरकारने, मला तिथल्या सरकारी वकिलांनी सांगितलं, जाणीवपूर्वक हा निर्णय दिला की हे ट्रान्सलेट करायचे नाहीये आणि त्यामुळे ते रेकॉर्डवरच नव्हते. आणि म्हणून कोर्टाचा असा ग्रह देखील झाला की जणू काही गायकवाड कमिशनने फक्त मराठ्यांना ऐकून घेतलं, इतरांना ऐकून घेतलं नाही, विरोधातल्या लोकांना ऐकून घेतलं नाही आणि एकतर्फी रिपोर्ट तयार केला. गायकवाड कमिशनवर ही अवस्था आली नसती, पण तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं हे रिपोर्ट्स फेटाळले नाही. एक प्रकारे मराठा समाज मागासनं हे ऍक्सेप्ट करून टाकलाय. हे रिपोर्ट ऍक्सेप्ट करून, किंवा ते न फेटाळल्यामुळे ते डीम टू बी ऍक्सेप्टेड आहे. आणि म्हणून त्याचाच आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला एक प्रकारे नाकारलेला आहे. आता मग दुसऱ्या प्रश्नावर आपण येऊ. 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात, या संदर्भात एका मुद्द्यावर 5 जणांचं एकमत आहे. तो मुद्दा काय आहे? तर तो मुद्दा असा आहे की बॅकवर्ड एखादी जात घोषित झाल्यानंतर, मागास घोषित झाल्यानंतर कायदा तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो 5ही जणांनी मान्य केलाय की तो राज्यालाच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये या जजमेंटने
मागास मराठा समाजाला ठरवण्याकरता आपण जे निकष दिले होते ते निकष या 6 रिपोर्टमुळे, हे जे काँग्रेसच्या काळातले 6 रिपोर्ट होते, या 6 रिपोर्टमुळे नाकारलेले आहेत. त्यामुळे आता नवीन कारणं शोधल्याशिवाय राज्य सरकार काय आणि केंद्र सरकार काय हे दोघंही आताच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला मागास घोषित करू शकत नाही आणि म्हणून ती प्रोसेस राज्य सरकारला कंप्लीट करावी लागेल. मग दुसरा प्रश्न हा देखील राहतो की 50% वरचं काय, तर त्याही संदर्भात पुन्हा एकदा आपल्याला हे जजमेंट जे आहे ते रिव्हिजिट करावं लागेल आणि राज्य सरकारला या जजमेंटच्या आधारावर जे मुद्दे या जजमेंटनी 50% वर देण्याकरता हे मुद्दे पाहिजेत, ते मुद्दे जस्टिफाय करावे लागतील आणि तेव्हा ते आरक्षण त्या ठिकाणी देता येईल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातमी आमच्या जबरदस्त इम्पॅक्टची. लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्यानं बंद होती तरी देखील विविध प्रकारची कामं केल्याचं दाखवून तब्बल 8 कोटी रुपयांचं बिल ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं वसूल करण्यात आलं होतं. हा सगळा प्रकार न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणला आणि यानंतर उच्च न्यायालयानं पालिकेच्या बाजूनं निकाल दिला. या दोनही ठेकेदारांचे ठेके रद्द करण्यात आले. तसंच नव्यानं निविदा काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आता गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान घोटाळ्यामध्ये तब्बल 8 कोटी रुपयाच्या महापालिकेच्या तिजोरीवरती डल्ला मारला गेला होता आणि यानंतर जेव्हा हायकोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण गेलं, हायकोर्टाने लवादाकडे हे सगळं प्रकरण दिलं, लवादाने महापालिकेच्या विरोधात हा सगळा निकाल दिला. त्यानंतर मात्र महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी पुन्हा स्वतः ही सगळं प्रकरण पुन्हा हायकोर्टाकडे गेलं आणि कालच हायकोर्टाने याला स्थगिती दिलेली आहे. आणि त्यानंतर मात्र जुने 2 ठेकेदार होते यांचं काम रद्द करण्यात आलं आणि त्याचबरोबर नव्याने निविदा काढा आणि नव्याने कामं सुरू करा अशी आदेश हायकोर्टाने दिलेला आहे. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की न्यूज 18 लोकमतने हा गेल्या वर्षभरापासून हे सगळं प्रकरण लावून धरलं होतं आणि या प्रकरणाला दुसऱ्या बाजूनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील हे सगळं प्रकरण लावून देऊन थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचले गेले होते. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपर्यंत आपण पोहोचला होता. काय नक्की सांगाल? निकाल आता हायकोर्टाने दिलाय, परंतु तुम्हाला अजूनही यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? काय आणखीन पुढची कारवाई व्हायला पाहिजे? सर्वप्रथम तर मी आयबीन लोकमतचा आभार मानेन की ह्या गेल्या वर्षाच्या लढ्यामध्ये त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला आणि त्यांनी हा लढा उचलून धरला, म्हणून आजच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना काम आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत मी समाधानी असणार नाही. मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना आयुक्तासमोरच सांगितलं होतं की 8.5 कोटीचा भ्रष्टाचार झालाय आणि हे पैसे कसे काय एवढे दिले की लॉकडाऊनमध्ये सगळी गार्डनं बंद असताना पुन्हा एकाच ठेकेदाराला काम देण्याचं हेतू काय? कुठल्या अधिकाऱ्याने यांच्याकडनं पैसे घेतलेत, कुठल्या लोकप्रतिनिधींनी पैसे घेतलेत, कोणाकोणाच्या अकाउंटवर पैसे गेले, तुम्ही FIR दाखल करा अशी मी आयुक्तांकडे मागणी केली होती. पण आतापर्यंत त्यांनी FIR दाखल नाही केली, पण आता पुढे करतील. शेवटी परवाच्या दिवशी लवादाने निर्णय पालिकेच्या विरोधात दिला आणि त्याच ठेकेदाराला ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, ज्याचं ब्लॅकलिस्टला नाव गेलंय, ज्याच्यामुळे अधिकारी निलंबित झाले, त्यांच्यावर कोणत्यावर कारवाई नाही. कारण लवादाकडे ह्या लोकांनी पेपरच दिले नव्हते काही अधिकाऱ्यांनी ज्यांचा ह्याच्यामध्ये हात आहे त्यांनी, आणि म्हणून त्यांनी तसा निर्णय दिला पालिकेच्या विरोधात. मी उपोषणाचं हत्यार जर उचललं नसतं तर अभिजित बांगर सुद्धा हायकोर्टात गेले नसते. त्यांना सांगितलं शेवटी आमच्याकडे एकच हत्यार आहे की उपोषणाला बसणं, कारण आम्ही असं तरी मरतोच, तर असं मरू आम्ही उपोषण करून. त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतःच्या ताब्यात सगळे अधिकार घेतले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांना अधिकारी कसे फसवतात आहे आणि यांची एक चेन आहे. या चेनमध्ये हे सगळे राजकीय नेते वगैरे वगैरे. मला सांगा का कुठला प्रकल्पग्रस्त नेता आला नाही बोलायला? का आला नाही? प्रकल्पग्रस्त लोकांची मतं पाहिजे. एरवी तर प्रकल्पग्रस्तांच्या संघटना आमच्या मोठ्या मोठ्या टीव्हीवर पेपरमध्ये बातम्या द्यायच्या, स्टंटबाजी करायची, मग ह्याच्यात का आले नाही? आज 150 लोक हे ठेकेदार सफर करतात गार्डनचे आणि साफसफाईचे आणि त्यांच्याबरोबर असणारे हजारो त्यांचे कर्मचारी, मग त्यांच्यासाठी का ना तुम्ही उतरलात? व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. त्यामुळे न्यूज 18 लोकमतनं हा सगळा विषय लावून धरल्यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळाला आणि त्यांचे जे पैसे एक प्रकारे ठेकेदाराने लांबवले होते ते आता परत एकदा शासकीय तिजोरीत जमा होतील.
यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण अर्थातच आग्रहाची आणि एक महत्त्वाची आठवण मास्क बांधण्याची. मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करा, म्हणजे ही कोरोनाची साखळी आपल्याला मोडता येईल.